हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेला सकाळी छान असं डोशाचं बॅटर आणलं होतं. विकतच आणलं होतं बाहेरून. डोसे बनवले नाश्त्याला आणि त्यानंतर विकी नाश्ता करून गेला. दुपारच्या जेवणासाठी पावभाजीचा बेत ठरवला होता. तर छान अशी पावभाजी बनवून घेतली कारण विकी दुपारी जेवायला येणार होता. तर म्हटलं तो आल्यावरती गरम गरम करता येईल. तो यायच्या अगोदर एक 10-15 मिनटं बनवून ठेवली. त्यानंतर छान असं जेवण केलं. वेदाला विचारलं, वेदा कशी झाली पावभाजी? तर म्हटलं आई खूप छान झाली. संडेच्याच दिवशी हे बाकीचे कामं करायला भेटतात. असं काही वेगळं बनवायचं म्हटलं तर एनी टाईम तर वेळ पुरत नाही. पण बनवायला काही वाटत नाही, खायला तर खूप आवडतं. पण त्यानंतरचा जो हा पसारा असतो ना, हा आवरायचा खूप मोठा टास्क आहे. तर 2 दिवस पाणी नव्हतं त्यामुळे कपडे खूप धुतलेले होते आणि ते काढून ठेवले होते. तर त्याच्या घड्या घालायच्या होत्या. हा पसारा सगळा आवरायचा होता. तर मी पटापट सगळं आवरून घेतलं कारण त्यानंतर आमचा थोडासा बाहेर जायचा प्लॅन होता. तर म्हटलं एवढं आवरूयात आणि आपण बाहेर जायला निघाव्यात. नंतर विकीचं पण आवरलं आणि आम्ही निघालो कारण आज रामनवमी होती. तर आम्हाला जायचं होतं रामांच्या मंदिरात. जवळच आहे, मोरया गोसावीच्या बाजूलाच आहे. तर म्हटलं जाताना गणपती बाप्पांचं आणि शंकर भगवानांचं पण दर्शन घ्यावं. पण तिकडे गाडी लावायला जागा नव्हती म्हणून आम्ही इकडेच लावली. नंतर छान असं दर्शन घेतलं शंकर भगवानांचं. मंदिराचा परिसर इतका सुंदर आणि स्वच्छ होता ना. तर आणि आतमध्ये एंट्री नाही कोणाला, फक्त सोमवारच्या दिवशीच असते. आतमध्ये पण खूप क्लीन आणि स्वच्छ होतं. त्यानंतर आम्ही इकडं आलो बाहेरच्या परिसरात. तर बाहेर पण खूप सारं छान छान फोटोज आणि देवांच्या मूर्त्या आहेत बाहेर पण. तरी एकमुखी दत्त, त्यानंतर इकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप सुंदर आहे. आणि हे शिवलिंग ते स्वच्छ करत होते कारण त्यांना मला वाटतं अभिषेक घालायचा असेल मे बी. आत्ता ही काच करून घेतली आहे त्यांच्या मूर्तीला, पहिली नव्हती. त्यानंतर इकडे बाजूला थोड्या चिमण्या आहेत. खूप छान वाटत होतं हा परिसर. इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं. मी लहानपणापासून हे मंदिर बघते आहे. मी लहान होते तेव्हा आम्ही यायचं सारखं मम्मीसोबत, पप्पांसोबत यायचे. आताही येतो बऱ्यापैकी. तेव्हाचं मंदिर खूप वेगळं होतं पण आता खूप चेंजेस केलेत त्यात. त्यानंतर बाहेर आल्यावरती थोडी काहीतरी खावं म्हटलं. मस्त पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो आणि मला खायचा होता फालुदा म्हणून मी पिस्ता फ्लेवरचा फालुदा घेतला, माझा फेवरेट, ऑल टाईम फेवरेट. तर त्यानंतर राम मंदिराकडे गेलो पण खूप सारी गर्दी होती. खूप उशिरा नंबर लागला असता कारण लाईन फार मोठी होती. म्हणून आम्ही रिटर्न घरी निघलो. बाहेरूनच दर्शन घेतलं. आल्यानंतर गावावर निसून ठेवली, फ्रेश झालो आणि मग झोपायला घेतला. आम्ही आता सध्या बाहेरच झोपतो उन्हामुळे. तर ठीक आहे, आजच्या पुरतं